आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या अशा 3 लक्षवेधी बातम्या। तर पहिली मोठी बातमी आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भातली। राज्यातलं अधिवेशन हे विरोधी पक्ष नेत्याशिवायच पार पडणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांची विधान परिषद सदस्यता आता संपुष्टात आलेली आहे आणि त्यामुळे विधान परिषदेमधील विधानसभा अध्यक्ष पद रिक्त आहे। दुसरी महत्त्वाची बातमी आहे राहुल गांधी यांच्या संदर्भातील। काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भिवंडी कोर्टासमोर हजर राहणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या विधानावरून राहुल गांधींवर मानहानीचा खटला दाखल केला आहे आणि त्या संदर्भात आता नवीन जमीनदार नेमण्यासाठी राहुल गांधी कोर्टामध्ये हजर राहणार आहेत। तर तिसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन सुप्रीम कोर्टाने दिलेल्या दणक्यासंदर्भातली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षी आर्थिक धोरणांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिलाय। जागतिक व्यापारामध्ये अडथळे निर्माण करणारे विविध प्रकारचे टॅरिफ लागू करण्याचा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाने बेकायदेशीर ठरवलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचा निर्णय घेताना अधिकाराचं उल्लंघन केल्याचा ठपका सुद्धा कोर्टाने ठेवलाय। तर या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत। यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विरोधी पक्ष नेत्याशिवाय पार पडणार आहे। त्याचबरोबर राहुल गांधी आज भिवंडी कोर्टामध्ये येणार आहेत। आरएसएस संदर्भात त्यांनी जे विधान केलेलं होतं त्या संदर्भात ही सुनावणी पार पडणार आहे। त्याचबरोबर अमेरिकन सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांना दणका दिलेला आहे।